कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपालकृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज माघ शुद्ध चतुर्थी, गणेश जयंतीचा दिवस. अनेक ठिकाणी गणपती अथर्वशीर्षाचे पारायणसुद्धा सुरू आहेत. अकोल्यामध्ये सुद्धा शाळेच्या मुलांतर्फे जवळपास 1,00,000 गणपती अथर्वशीर्ष पारायणाचा संकल्प सोडला होता. अकोल्यातल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये हा कार्यक्रम सकाळी 8:30 वाजल्यापासून सुरू झाला. आपल्या शिवतरगडीमध्ये सुद्धा दासबोध जयंतीच्या निमित्ताने पारायण सुरू असतं. अकोल्यामध्ये सुद्धा पारायण सुरू आहे. अनेक ठिकाणी सगळे भक्त एकत्र येऊन जेव्हा उपासना होते तेव्हा त्या उपासनेला अधिक बळ प्राप्त होतं, असं श्री गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. आपला जो विषय चालू होता तो कठोपनिषदाचा होता. कठोपनिषदातल्या 2ऱ्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीची आज आपल्याला सुरुवात करायची. पहिल्या अध्यायाच्या 3 वल्ली आपण पाहिल्या, 2ऱ्या अध्यायाच्या 2 वल्लीचं आपण विवेचन पाहिलं. आता 3ऱ्या वल्लीचं विवेचन आपल्याला आज ऐकायचं आहे. त्यामध्ये 18 श्लोक आहेत. आता यामध्ये आपल्या एक लक्षात येईल की बऱ्याच वेळेस प्रश्न जरी तो नचिकेताने विचारलेला असला आणि यमराज उत्तर देत आहेत, तरी तो विषय समजून सांगण्यासाठी यमराज त्याच गोष्टीचं पुनरावृत्ती अनेक ठिकाणी करतात. पुनरावृत्तीला अशा उद्देशामध्ये दोष नसतो. एरवी पुनरावृत्ती करू नये, पण या ठिकाणी पुनरावृत्ती यासाठी आहे की त्या वाचकाच्या श्रोत्यांच्या मनामध्ये ती गोष्ट पक्की घर करून राहावी. जसं सत्यम वच्मी ऋतम वच्मी. आता ऋतम याचा अर्थ सत्यच आहे, गणपती अथर्वशीर्षामध्ये आहे. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, ते एकच म्हणजे ते सत्य आहे. ते मी पुन्हा पुन्हा सांगतो याचं कारण की ते आपल्यामध्ये ते दृढ झालं पाहिजे. या ठिकाणी जी सुरुवात आहे 3य वल्लीची, त्या सुरुवातीमध्ये जो श्लोक आहे तो श्लोक आपण वाचूया आणि मग लक्षात येईल की अरे हे तर 2 चरण जे आहेत ते पूर्वी झालेलेच आहेत. ऊर्ध्वमूलो अवाक्शाख अश्वत्थ सनातनः, तदैव शुक्रम तद्ब्रह्म तदैव अमृतम उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिता सर्वे तदुनात्येति कश्चन एतद् वै तत्. आता हीच गोष्ट त्या अगोदरसुद्धा झालेली आहे. पा म्हणजे 2ऱ्या अध्यायामध्ये 2ऱ्या वल्लीमध्ये पुन्हा असा श्लोक काल आपण घेतला होता तो, य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः, तदैव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतम उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः तत् सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वै तद्. म्हणजे 8वा श्लोक होता कालच्या वल्लीमध्ये. आता 3य वल्लीच्या सुरुवातीला सुद्धा जो श्लोक आहे त्यामध्ये 2 चरण सगळे सारखेच आहेत, एक शब्दसुद्धा फरक नाही. तदैव शुक्रम तद्ब्रह्म तदेवामृतम उच्यते. तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन. आता याची सुरुवात जी आहे आजच्या या 3य वल्लीची, ऊर्ध्वमूल अवाक्शाख. गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक जो आहे तो याच अर्थाने आहे.
ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस वेदविद. आता ऊर्ध्वमूलम अधःशाखम, आता इथे जे वर्णन केलेलं आहे ते अश्वत्थ वृक्षाचं वर्णन आहे. गीतेमध्ये सुद्धा तशी सुरुवात 15व्या अध्यायामध्ये झालेली आहे. विष्णू सहस्रनामामध्ये एक मंत्र, एक श्लोक येतो, सुलभ सुहृत सिद्ध शत्रुचित शत्रुतापनः नगरोधो दुंबरो अश्वत्थश्चाणुरांध्र निषूदनः. नगरोध म्हणजे वड, औदुंबर आपण जाणतो, आणि अश्वत्थ, या तिन्ही वृक्षामध्ये माझी विभूती आहे. भगवंताच्या नामामध्ये या तिन्ही नावांमध्ये तिन्ही वृक्षांचा उल्लेख आहे. आता अश्वत्थ याचा अर्थ पिंपळ. आता संस्कृतमध्ये काल, आज आणि उद्या याला 3 शब्द आहेत. ह्यः म्हणजे जो होऊन गेला तो काळ, आद्य म्हणजे आज, आणि श्वः म्हणजे उद्या, आता उद्या. तर अश्वत्थ शब्दामध्ये श्व शब्द आहे. श्व म्हणजे उद्याचा काळ. आता श्वः पर्यंतम न तिष्ठती इति अश्वत्थः. श्व म्हणजे उद्या. आता उद्यापर्यंत जर तो काही स्थिर राहत नाही, म्हणजे त्यामध्ये बदल होत जातो, आणि म्हणून त्याला प्रत्यय लागला. अश्वत्थ, थ म्हणजे तिष्ठती. श्वः पर्यंतम न तिष्ठती इति अश्वत्थः. म्हणजे पिंपळाच्या झाडाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. संसाराचा वृक्ष जो आहे तो पिंपळाच्या झाडासारखा आहे. आता एरवी कुठलंही झाड असेल तर त्यामध्ये बी ज्या जमिनीमध्ये रोवल्यानंतर त्या बीला खालच्या बाजूने मुळा फुटतात आणि वरच्या बाजूला बुंदा, म्हणजे जो वर येतो. आपण मग म्हणतो की आता ते बी रुजलेलं आहे, जमिनीच्या वर दिसायला लागतं. पुढे पुढे ते स्थिर होतं, बुंदा मोठा मोठा होत जातो, आणि त्याला अनेक शाखा निर्माण होतात, आणि मग पानं आहेत, मग फुलं आहेत, आणि मग त्याची फळं आहेत. आता ह्या अश्वत्थ याला माझी विभूती असं का म्हटलं, तर या ठिकाणी पहा, ही पिंपळाची झाडं जी असतात ना, त्याकडे पाहिल्यावर एक आनंद होतो, खूप छान वाटतं, आणि काहीतरी एक भाव चांगला मनामध्ये जागृत होतो. आता या तिन्ही वृक्षाची, अश्वत्थ, औदुंबर आणि नगरोध वड, यांची पूजा करणं आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे पिंपळाचं झाड आहे त्या झाडाला कुठल्याही प्रकारचं फळ लागत नाही, पहिली गोष्ट. आता ज्या झाडाची सेवा केल्यानंतर त्याचं फळ लागत नाही, मग त्याची सेवा का करायची असा प्रश्न येतो. आता यामध्ये तुमचा माईक बंद करा, सुनंदाताई. कोण आहेत? सॉरी. याचा पिंपळाच्या झाडाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचं फळ लागत नाही. आता जे कर्म केल्यानंतर फळ मिळत नाही, मग ते कर्म करायचं कशाला, इथून माणसाची सुरुवात आहे. म्हणजे आपली भक्ती ही सकाम असते. सकाम उपासनेतून काहीतरी कामना ठेवून आपण ती उपासना करतो, आणि त्याचं फळ आपल्याला मिळेल असं आपल्याला वाटतं, किंवा त्याच उद्देशाने ते आपण उपासना करतो. पुढे मग त्याचं फळ मिळालं नाही तर ती उपासना बंद होते, आणि इच्छित फळ मिळालं किंवा आपला भाव त्या ठिकाणी रुजतो, आणि मग आपण नेहमीच न चुकता त्याची उपासना करीत जातो. आता इथं ऊर्ध्वमूलम अधःशाखम एषोत्थ सनातन, एषो अश्वत्थ सनातन. आता हा अश्वत्थ वृक्ष कसा आहे, सनातन आहे, म्हणजे अनेक वर्षापासून होता, आज आहे, उद्या पण राहणार आहे. तरी पण या वृक्षाचं जे काही रूप आहे ते क्षणाक्षणाला बदलणारं आहे. श्वः पर्यंतम न तिष्ठती इति अश्वत्थः. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, याचा उल्लेख काय या ठिकाणी केला, कारण या ठिकाणी यमराज नचिकेताला समजावून सांगत आहेत कशाची उपासना केली पाहिजे. आता हा वृक्ष असा आहे जो संसार वृक्ष आहे. आता संसारामध्ये आणि वृक्षामध्ये काय फरक आहे पहा. हा वृक्ष किंवा कोणताही वृक्ष असेल तर त्या मुळा खाली जमिनीत असतात, आणि त्याचा विस्तार जो आहे तो आपल्याला वर डोळ्याने दिसतो. आता संसारामध्ये काय आहे की प्रत्येक जीव जो आहे तो कोणापासून तरी निर्माण झालेला आहे, त्याला परंपरा आहे, त्याचे पूर्वज आहेत, आणि त्याचे वंशज पुढे होणार आहेत. आता हे सगळं जरी असलं तरी आपल्या शरीरामध्ये क्षणाक्षणाला बदल होत आहे. आता हा जो बदल होत आहे तो बदल होत आहे हे लक्षात घेतल्यानंतर त्या बदलावर मी किती भरोशाने राहावं.
की जी वस्तूच नेहमी बदलत राहते तिच्यावर माझं कसं काय आपलं मन स्थिर राहील. शरीरामध्ये शरीर, मन आणि बुद्धी आणि इंद्रिय यांच्या साहाय्याने आपण सगळी साधना करीत असतो. पण आता या साधनेतून आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते जर नेहमी बदलत असेल तर ते मला सुख देईल का? जो संसार नेहमीच श्रवं इति संसारा, जो सारखा सरत जातो, जो सारखा बदलत जातो, तो मला सुख देईल का? हिवाळ्यामध्ये पंख्याची अजिबात आवश्यकता नाही, पण उन्हाळा लगेच सुरू होताच आपण त्या इलेक्ट्रिशियनला बोलवतो, आमचा पंखा बंद आहे, तो लवकरात लवकर दुरुस्त करा आणि तो चांगला झाला पाहिजे, असे सगळा आपला आग्रह असतो. म्हणजे जे सुख हिवाळ्यामध्ये पंखा बंद असताना मिळतं त्याच पंख्यापासून आपण सुख मागतो केव्हा उन्हाळ्यामध्ये. म्हणजे ते सुख शाश्वत नाही. आता हे शाश्वत संसारच शाश्वत नाही इथून जर सुरुवात असेल तर मग त्या संसाराची उपासना करणं किंवा त्या संसारावर प्रेम करणं, त्या संसारामध्ये गुंतून राहणं हे कितपत योग्य आहे हे साधकासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जो क्षणभरही स्थिर राहत नाही तो अश्वत आहे. आता या ठिकाणी एक शब्द येतो क्षणभर. क्षणभर, क्षण याचा अर्थ काय? क्षण याचा अर्थ जे कमळाचं पान असतं पहा, अगदी मऊ असतं, ते पाण्यामध्ये तरंगत असतं, त्यावर पाण्याचा एक थेंबही राहत नाही, स्थिर राहत नाही. आता त्या कमळाच्या पानाला एखादी सुई घेऊन त्याला छिद्र पाडायचं असेल तर छिद्र पाडत असताना 3 गोष्टी होतात. त्या सुईचा पानाशी स्पर्श होतो, ती सुई त्या पानाला छेदून जाते आणि ती सुई त्या पानाच्या आरपार जाते. म्हणजे 3 गोष्टी आहेत. आता या 3 गोष्टीला घडण्यासाठी जो वेळ लागतो त्याला क्षणभर म्हणतात. देवाची येद्वारी उभा क्षणभरी, म्हणजे तो क्षणभर. पण तो क्षण आपल्या दृष्टीने आपण रोज तासभर जाऊन हरिपाठ म्हणतो, तो तासभर जाऊन 3 तास बसून प्रवचन ऐकतो आपण, तर त्याला आपण 3 तास झाले आणि इथे जर क्षणभर म्हटलं आहे, क्षणभरामध्ये उद्धार होता असं म्हटलेलं आहे. पण ते हे क्षण आपले नाही, हे देवाच्या दृष्टीने असलेले क्षण आहेत. हे लक्षात आल्यानंतर आपण कितीही उपासना केली तरी ती कमीच पडते आणि ती अखंड झाली पाहिजे. तेव्हाच ते परब्रह्म जे तत्त्व आहे ते तत्त्व आपल्याला प्राप्त होणार आहे असं यमदेव नचिकेताला समजावून सांगत आहेत. आणि जे तत्त्व प्राप्त होत आहे तद एव, तेच काय आहे? शुक्र आहे, तेच ब्रह्म आहे आणि तेच अमृतम उच्चते. त्याला सगळे महाजन मोठमोठे पुरुष जे आहेत त्याला शुक्र म्हणतात, ब्रह्म म्हणतात आणि अमृत म्हणतात. अमृत म्हणजे ज्याच्यानंतर पुन्हा जन्म मृत्यूमध्ये येत नाही. शुक्र म्हणजे जे असं शुद्ध तत्त्व आहे, ते विशुद्ध तत्त्व म्हणजेच ते आत्मतत्त्व आहे. आणि एतद्वैतत म्हणून या ठिकाणी पुन्हा तोच उच्चार झालेला आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी आता 2-3 गोष्टी या ठिकाणी येतात. आजच एक काहीतरी फेसबुकवर आलं होतं, मी आमच्या नारायणरावना ते फॉरवर्ड केलं तो फोटो आणि तो आपल्या समर्थांच्या सेवेत त्या ग्रुपमध्ये पण दिलेला आहे. 14 ब्रह्म जे आहेत, 14 लोक जे आहेत, त्या 14 लोकाची संकल्पना त्यामध्ये चित्रासहित मांडलेली आहे. आपण जो गायत्री मंत्राचा जप करतो, सप्तव्याहरती असलेला गायत्री मंत्र, भूः भुवः स्वाहा महा जनः तपः सत्यम, याचा उल्लेख आपण दररोज गायत्रीच्या जपाच्या वेळेस करतो, अर्घ्य देताना करतो. 14 भुवनांची संकल्पना आपल्या धर्मामध्ये मांडलेली आहे. त्यामध्ये सुरुवात आहे भू म्हणजे पृथ्वी, भुवा हा म्हणजे ज्या ठिकाणी ग्रह आणि नक्षत्र आहेत. त्यानंतर स्वर्ग देवता आहे, स्वर्गामध्ये इंद्र आणि देवता यांचं वास्तव्य असतं. त्याच्याही वर असणारा जो आहे महा, ओम महा, महा हा म्हणजे महान संत ज्या ठिकाणी वास्तव्य करतात, ज्यांचा लोक आहे तो महालोक. त्याच्याही वर असणारा ऋषी लोक आहे, त्याच्याही वर असणारा तपस्वी लोक आहे आणि त्याच्याही वर असणारा ब्रह्मलोक आहे. आता हा अश्वत्थ वृक्ष जो आहे ऊर्ध्वमूल अधशाखम, तसं या ठिकाणी जे म्हणून ऊर्ध्वमूल अवाक शाख, तर हे मूळ जे आहे ते वरच्या बाजूला आहे. असं का आहे? आता भू म्हणजे इथून सुरुवात झाली. या 14 लोकांमधली सुरुवात जे आहे भूः भुवा स्वाहा महाजना तपा सत्यम, म्हणजे हे वरच्या बाजूला. म्हणजे जसं जसं आपण वर जातो सगळ्यात वर काय सत्यलोक आहे, जिथे ब्रह्माचं वास्तव्य आहे. आता ब्रह्मा कोण आहे?
ब्रह्म हा पहिली देवता जी भगवंतांनी निर्माण केली तो ब्रह्म आहे, ज्याचं उत्पत्तीच त्या महाविष्णूपासून झाली तो ब्रह्मदेव. ज्या ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी पुढे निर्माण केली, मग सगळ्या गोष्टी आल्या. आणि म्हणून आपण या पृथ्वीपासून वर वर गेलं तर ग्रह आहेत, मग इंद्रदेवतांचं स्वर्ग आहे, मग महाजन तप आणि सत्य आहे. आता याच्या उलट जो यावर विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी खालचा भाग आहे, जे 14 आहेत. 14पैकी आता 8, 9, 10, 11, 12, 13, 14 त्याच्यामध्ये कोण आहे? आतल, वितल, सुतल, तल, तलातल, महातल हे सगळ्या गोष्टी खाली आहेत. आता त्यामध्ये कोण कोण राहतं हे सुद्धा दिलेलं आहे. आता या ठिकाणी दिलं आहे की जो यावर विश्वास ठेवून त्या ब्रह्मलोकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, अशी उपासना करतो, गायत्री मंत्राची उपासना करतो आणि भगवंताचं ध्यान आपल्यामध्ये स्थिर व्हावं असा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी ते परब्रह्म तत्त्व हे स्पष्टपणे त्याच्या अंतरंगामध्ये प्रगट होतं. जे नचिकेताला पाहिजे होतं तेच या ठिकाणी सांगितलेले आहे. आता पुढच्या श्लोकात सांगतात, यदिदं किंच जगत सर्वं प्राण एजति निःसृतं महद्भयं व्रजम उद्यंतं वज्र उद्यंतं य एतत् विदुर अमृतास्ते भवन्ति. हा दुसरा मंत्र आहे. निःसृतं, निःसृत म्हणजे श्रुत म्हणजे ज्याच्यापासून प्रवाहित होणं. जसं नदी आहे ती त्या हिमालयापासून प्रवाहित होती, म्हणजे ती निःसृत होती. संस्कृत शब्द की त्या हिमालयापासून निघालेली नदी म्हणून निःसृत. निःसृतम म्हणजे आपल्या सगळ्याची उत्पत्ती त्या परब्रह्म परमेश्वरापासून झालेली आहे. इदम यत्किंच म्हणजे जो कोणीही संपूर्ण जगत जे आहे त्यामध्ये प्राणे एजती परमेश्वराची ती सगळी लीला असल्यामुळे त्यापासून आपण निर्माण होतो. एज शब्दाचा अर्थ गतिशील होतो. तर के अमृतः भवन्ति, अमृत कोणाला प्राप्त होतं? जो या सगळ्यांवर विश्वास ठेवतो. आणि उद्यतम वज्रम, वज्राच्या समान एखादं वज्र जे म्हणजे किंवा एखादं तलवार का असेना, कमरेला तलवार असेल तर आपल्याला त्याची भीती वाटत नाही, पण जेव्हा ती तलवार त्याच्या हातामध्ये असते समोरच्या माणसाच्या तेव्हा आपल्याला ती भीती वाटते. आता महत् भयम वज्रम उद्यतम, ती हातामध्ये तलवार उगारल्याबरोबर जसे आपल्याला भीती वाटते तसं भय आणि अभय ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. आणि भयकृत भयनाशना, हा भगवंत कसा आहे? भयकृत भयनाशना. गणपतीचा आज दिवस आहे, त्यामध्ये सुद्धा हीच कथा आहे. ती पहा की तो आपलं दुःख हरण करतो आणि एखाद्याची परीक्षा पाहिजे असेल तर मग त्यामध्ये मोर्चासुद्धा घालतो. आपल्या महाबळेश्वर गोकर्ण महाबळेश्वराची जी कथा आहे जी आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे दिलेली आहे. जे महादेवाचं पिंड जे आहे ते रावण घेऊन जात असताना आता रावणाला सांगितलेलं असं ते कुठेही ठेवलं तर ते त्याच ठिकाणी स्थिर राहील, मग त्याला तर देऊन टाकलं, त्याच्या भक्तीमुळे त्याला दिलं. आता ते पुन्हा रावण घेऊन जाईल तर मग इथं काय राहील, म्हणून त्याला मध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी गणपतीची योजना आहे. त्याच गणेशाची योजना आहे. जो गणेश आपल्याला बुद्धिदाता आहे, जो सर्व सुखदाता आहे, तोच गणेश त्या ठिकाणी विघ्नसुद्धा निर्माण करतो आणि त्याला विघ्नेश्वरसुद्धा म्हणतो आपण. आणि मग तो विघ्न दूर करणारासुद्धा आहे. मग ते ब्रह्मतत्व जे आहे ते काय आहे ते समजावून सांगण्यासाठी हे अशा वेगवेगळे श्लोक आहेत. आता परमेश्वराची अचिंत्य शक्तिमत्ता आणि त्याची व्यापकता काय आहे हे सुद्धा आपल्याला उपनिषदांच्या रूपाने सांगितलेलं आहे. आता इथे शब्द आला एजती. एजती म्हणजे ज्याचे जो गतिशील आहे, जो बदलत जातो, गतिशील असणं. प्राण एजती निःसृतम म्हणजे त्याच्यापासूनच सगळे हे प्राण किंवा जीवाची उत्पत्ती होते. ईशावास्य उपनिषद जे आहे पहिलंच उपनिषद या 10 उपनिषदामधलं जे सगळ्यात लहान आहे, 17-18 श्लोक त्यामध्ये आहे. त्यामध्ये एक श्लोक येतो, तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. हा श्लोक आहे, त्या 5वा श्लोक आहे त्यामध्ये. आता याचा अर्थ काय? ते परब्रह्मतत्व तद एजती तन्न एजती म्हणजे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याची आराधना करतात त्यांच्यासाठी ते अगदी जवळ आहे, पण जे त्या मार्गालाच जात नाही त्यापासून दूर राहतात, परब्रह्मतत्वापासून दूर राहतात, म्हणजेच या मायेमध्ये गुरफटलेले असतात.
म्हणजे ह्या पिंपळाच्या वृक्षाचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी आहे की जे हे पिंपळाचं झाड पानं पाहून त्याच्यामध्ये जे आसक्त होतात त्यांच्यासाठी हा संसार वृक्ष आहे. पण त्याच वृक्षाचं उदाहरण देऊन की त्याला फळ लागत असतानासुद्धा अनेक जण उपासना करतात, कारण ते निष्कामतेने उपासना करीत असतात आणि त्यांना ते परब्रह्मतत्त्व प्राप्त होतं आणि म्हणून ते अमर होतात. ये विदुहू, विदुहू म्हणजे जे जाणणं, ते जे जाणतात ते अमृतः भवन्ति, ते अमर होतात. त्यांना जन्ममरणापासून त्यांची सुटका होते. आता पुढच्या मंत्रामध्ये म्हटला, भयाद अस्याग्निस्तपती भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचमः. आपण सुरुवातीला जे 14 लोक पाहिलं त्यामध्ये हे सगळे लोक आहेत पहा, की वायू जे आहे म्हणजे कुठे भुवहा ग्रह आणि नक्षत्र, स्वर्गदेवता ज्या ठिकाणी इंद्र आहे, आणि भयात अग्निस्तपती म्हणजे ज्या परब्रह्मतत्त्वाच्या भीतीने. आता भीती कोणाची असते? 2 गोष्टींची भीती असते. एक तर राक्षसांची, शत्रूची भीती असते आणि दुसरी जो आपल्यावर शासन करतो त्याची भीती असते. शासन करणाऱ्याची भीती म्हणजे कशी? आपल्या खिशामध्ये लायसन्स नाही ना, आपण गाडी चालवत आहोत आणि समोर 3-4 पोलीस उभे आहेत. हे पाहिल्यावर आपल्याला एक भीती वाटते, आता ते आपल्याला थांबवतील आणि आपलं लायसन्स पाहतील, ही भीती आपल्या मनामध्ये होते. आता वास्तविक ते त्यांची ड्युटी करत असतात, ते रोजच्या रोज त्याप्रमाणे तिथे उभे असतात, पण आपल्या मनामध्ये आपल्याकडे ते परवाना नसल्यामुळे ती भीती आपल्याला वाटते. तर भयास अग्निस्तपती. आता ह्या अग्नी जो आहे तो ताप निर्माण करतो, तो उष्णता निर्माण करतो. तो कोणामुळे निर्माण करतो? ते या परब्रह्माच्या तत्त्वाप्रमाणे. काल परवा आपण एकदा पाहिलं, अफजल खान जो आहे तो निघाला आहे, ते आपण पाहिलं. ते विवेकी करावे कार्य साधन, त्यामध्ये आपण पाहिलं रजनीनाथ आणि दिनकर घालीचा ती येर चाल नित्य करती संचार. त्यांचा संचार हा नित्य आहे. घालीचा ती येर झालं कोणामुळे? त्या परब्रह्माच्या तत्त्वामुळे. भयात अग्निस्तपती भयात तपती सूर्य. आता हा सूर्य जो आहे, सूर्यदेवता कोणी निर्माण केली? त्या परब्रह्म तत्त्वानेच निर्माण केलेली ही सूर्यदेवता आहे. आता आपण एकच सूर्य आहे असं मानत होतो, पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता जवळपास 200 सूर्याची पण गणना झालेली आहे. आता भगवंताचा विचार आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लोकांना वाटून दिल्या, या देवतांना वाटून दिल्या. अग्नीला ताप निर्माण करण्याचं, त्याच्यानंतर सूर्य जो आहे तो प्रकाश देण्याचं, इंद्र जो आहे तो वायू देवता जो आहे त्याचा प्रमुख म्हणून, आणि मृत्युर्धावती पंचमा, मृत्यू म्हणजे यमराजसुद्धा हे 5वी देवता आहे. ह्या 5ही देवतांना भगवंताने आपापली कामं वाटून दिलेली आहेत. आता जशी कामं वाटून दिली, जसं इलेक्शन आहे त्या कलेक्टरने सगळे कामं वाटून दिले, तर मग त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे ती कामं करावी लागतात, आणि न केली तर वरच्या त्या साहेबाची भीती त्याच्या मनामध्ये असते. तसं या परब्रह्मतत्त्वाची भीती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. भयात इंद्रश्च वायुश्च आणि मृत्युर्धावती पंचमहा. त्यामुळे सगळ्यांवर शासन करणारा, सगळ्यांवर ज्याचा अधिकार आहे त्याला, आणि तो त्या अधिकाराच्या बाहेर तो जाऊ शकत नाही, आणि म्हणून मृत्यूदेवतासुद्धा त्याच्या मागे धावतात. सूर्यसुद्धा ज्याच्या मागे धावतो. सूर्याने कधी सुट्टी घेतली असं होत नाही, कारण त्याला ते भ्रमण लाविले. भ्रमण जगदीश आहे. जगदीश म्हणजे तो महाविष्णू आहे, ज्याने यांचं काम यांना वाटून दिलेलं आहे, आणि म्हणून त्याप्रमाणे सगळं या गोष्टी चालत असतात. असा जो विचार करतो, म्हणजे या सगळ्या देवतांपर्यंतच थांबत नाही, पण त्याच्या पलीकडे कोणाचं तरी नियंत्रण आहे, अशा विचाराने जो या सगळ्या गोष्टीकडे पाहतो, या विश्वाकडे पाहतो, त्याला या परमतत्त्वाची जाणीव होते आणि ते परमतत्त्व त्याच्यामध्ये प्रगट होतं. पुढचा मंत्र आहे, इह चेद अशकत बोद्धुम प्राक शरीरस्य विस्त्रसः तत्सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. चेत म्हणजे यदी, किंवा म्हणजे चेत म्हणजे असं झालं तर, तसं झालं तर, आपण जसं म्हणतो तसं, की शरीराचं पतन झालं असेल, आणि प्रत्येक शरीराचं पतन हे होणार आहे, पण ते शरीराचं पतन होण्याच्या आधी म्हणजे आपण जिवंत असताना, इह म्हणजे या मृत्यूलोकामध्ये, या पृथ्वीवर मनुष्य शरीरामध्ये
जो त्या भगवंताच्या तत्त्वाचा साक्षात्कार करून घेतो त्याची अवस्था सांगितलं. आणि नाही केलं तर काय होतं, अनेक कल्पांपर्यंत सर्गेषु ततः सर्वेषु लोकेषु, म्हणजे त्या सर्गेषु, सर्ग याचा आपण अर्थ पाहिला श्रीमद भागवतामध्ये जे 10 विषय दिले त्यातला तिसरा जो स्कंद आहे त्याचा विषय म्हणजे सर्ग. अत्र सर्गो विसर्गश्च, सर्ग म्हणजे सगळ्यांची उत्पत्ती, आणि ती उत्पत्ती कुठपर्यंत आहे, अनेक कल्पापर्यंत आहे. आणि लोकेषु म्हणजे सगळ्या लोकांसाठी आणि सगळ्या योनींमध्ये शरीरत्वाय कल्पते, भगवंताच्या कृपेने हे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. शरीर धारण करण्यासाठी तो जीव विवश होतो, कारण त्याने केलेल्या कर्मामुळे त्याला अनेक योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि याच्यासाठी म्हणून ते सांगतात की जर तुम्हाला हे जग टाळायचं असेल, जन्ममरण टाळायचं असेल, तर जे मुख्य तत्त्व आहे, जो परमात्मा आहे, त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे, त्याच्या मागे आपण धावलं पाहिजे, त्याचा आपण अंतःकरणापासून ध्यास घेतला पाहिजे. आणि त्याचा जसा जसा ध्यास घेऊ तसं आपलं मन, बुद्धी, चित्त हे जे आहे त्याच्या चरणी लीन होईल. आणि जेव्हा माझं मन त्याच्या चरणी लीन होईल तेव्हा ते इतर ठिकाणी भटकणार नाही. विषयाच्या मागे जर मी भटकत राहिलो तर तोच परमेश्वर माझ्यापासून दूर राहील. तद्देजती तन्नेजती म्हणल्याप्रमाणे तो आपल्या अत्यंत जवळ आहे, पण त्याला आपण ओळखलेलं नसल्यामुळे आपण या जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत राहतो. आणि म्हणून समर्थांचं सुद्धा एक रचना आहे, खूप छान आहे. सावधान सावधान वाचे बोला रामनाम. म्हणून माणसाने सावधान म्हणजे प्रत्येक ठिकाणी सावधान राहिलं पाहिजे. 100 वर्षाचं आयुष्य जे आहे त्यामधल्या 10व्या वर्षी काय होतं, 20व्या वर्षी काय होतं, 30व्या वर्षी काय होतं, हे सगळं त्या पदामध्ये छान प्रकारे दिलं आहे. ते सुद्धा पद मी आज आपल्या समर्थांच्या सेवेतमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा आपण वाचावं. आता हा मंत्र असं म्हणतो, यथादर्शे तथात्मनी. 2 गोष्टी आहेत. आदर्श याचा अर्थ आरसा, आदर्श म्हणजे आरसा, ज्याच्यामध्ये आपण दर्शन घेतो स्वतःचंच, म्हणजे देहाचंच दर्शन आपल्याला आरशामध्ये प्राप्त होतं. यथादर्शे तथात्मनी म्हणजे 2 गोष्टी आहेत. त्या आरशामध्ये पाहिल्यानंतर आपली देहबुद्धी अधिक दृढ होते. केव्हा? तरुणपणी. आणि तेच म्हातारपणी आरशामध्ये पाहिल्यानंतर आपल्यालाच वाईट वाटतं, अरे मी कसा होतो ना, आता पहा काय कशी अवस्था माझी झाली. मग त्याच्यासाठी समर्थाने सांगितलं सावधान वाचे बोला रामनाम. आणि मग तथात्मनी, आता जसा मी आहे तसं आता बाहेर जर पाहिलं तर मी कसा आहे माझ्या लक्षात येतं. इंद्रियांची धाव इतकी होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि उपरती मदरामी जाहली पूर्ण कामी, हे माणसाच्या जीवाच्या लक्षात येतं. आता याच्या उलट जे आहे की ही धाव माझी विनाकारण होती, अवास्तव होती, हे लक्षात आल्यावर आता माझं इंद्रिय जे आहे ती मी अंतर्मुख केली पाहिजेत. आणि ती अंतर्मुख झाली म्हणजे तथात्मनी हा शब्द आहे. तथात्मनी म्हणजे आपल्याच अंतरंगामध्ये त्या परब्रह्माचं तत्त्व जे आहे ते प्रगट झालेलं आपल्यालाच दिसतं. आता पुढे यथा स्वप्ने तथा पितृलोके. आता झोपल्यानंतर जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा आपणच आपल्यामध्ये काहीतरी नवीन गोष्टी निर्माण करतो आणि त्यामध्ये रममाण होतो. आता तथा पितृलोके, तसं पितृलोकामध्ये सुद्धा परमेश्वराचं म्हणजे परमेश्वराचं रूप पाहण्याची सोय त्या पितृलोकामध्ये गेलेल्या आत्म्यालासुद्धा आहे. तसंच तथा अप्सू, यथा अप्सू परीव ददृशे. अप्सू, अप म्हणजे पाणी, जल, पाण्यामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसतं, परी इव दृश्यते ददृश्ये, पाण्यामध्ये जसं दिसतं त्याच प्रकारे आता गंधर्व, ते गंधर्व आहेत, सगळ्या अनेक कथांमध्ये आपण पाहतो गंधर्व लोक जे आहेत त्या गंधर्वाचं दर्शन पाण्यामध्ये झालेलं आहे. परी ददृश्ये इव, परमात्म्याचं थोडंफार रूप तरी त्या पाण्यामध्ये दिसत असतं, ते प्रगट होतं. तसं ब्रह्मलोके, आता ब्रह्मलोकामध्ये काय व्यवस्था आहे तर ब्रह्मलोकाच्या ठिकाणी मागे पण हा श्लोक आले आहे, छाया तपोहो, जसं सूर्य आणि त्यापासून निर्माण झालेली सावली आहे. आता सावलीमध्ये सूर्याचा अंश दिसत नाही, पण त्या सावलीकडे पाहिल्यानंतर सुद्धा त्यामध्ये सूर्य आहेच. म्हणजे आत्मा आणि परमात्मा जे आपण बाहेर पाहतो तोच
परमात्मा माझ्यामध्ये सुद्धा आहे. म्हणून आत्मा आणि परमात्मा यानं दोघांचं रूप जे आहे तो पृथक पृथक म्हणजे वेगवेगळ्या रूपाने आपण ते पाहिलं पाहिजे. जसं मलरहित दर्पण आहे, आरसा आहे, पण त्यावर धूळ आहे. मग ती धूळ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं प्रतिबिंब त्या ठिकाणी स्पष्ट दिसत नाही. तसं मनामध्ये जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. स्वप्नामध्ये सुद्धा यथार्थ रूपामध्ये न पाहिल्यामुळे स्वप्नद्रष्टा म्हणजे मनुष्याच्या वासना असतात आणि त्या वासना जशा असतील त्याप्रमाणे स्वप्न माणसाला पडत असतं. पितृलोकामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे. आता गंधर्व लोक आहेत ते पितृलोक त्यांची गंधर्व लोकाच्या ठिकाणी पितृ जे आहेत आपण आता तर्पयंती. आता इथे एक शब्द गेला आपल्या कठोपनिषदामध्ये सुद्धा, न तर्पयंती द्रव्येण म्हणजे नुसतं द्रव्य प्राप्त झालं तर त्यामध्ये तर्पण याचा अर्थ समाधान. समाधान त्या नचिकेताला अनेक प्रकारचे द्रव्य वगैरे त्याचं मन आकृष्ट करण्यासाठी देऊ केले होते या यमराजाने. पण ते सगळे द्रव्य काही कामाचे नाही. ते धन, ते दौलत, ते सगळं थाट जो आहे तो सगळं घेऊन मला काय करायचं, मला फक्त परमात्म्याचं दर्शनच पाहिजे असा दृढ भाव त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी या लौकिक गोष्टींचा त्याग केला, हे आपल्या लक्षात येईल. आणि असंच या पहिल्या अध्यायामध्ये 3ऱ्या वल्लीमध्ये सुद्धा असंच भाग त्यामध्ये दिलेला आहे. म्हणून मनुष्यासाठी कुठल्याही गोष्टीची कामना न ठेवता मनुष्य शरीर आहे, जोपर्यंत शरीर आहे, इंद्रिय मन बुद्धी सगळं ठीक आहे, तोपर्यंत परब्रह्माच्या दर्शनाचा ध्यास माणसाने घेतला पाहिजे. आणि जर आपण तो घेतला आणि त्यावेळेस ते स्वरूप आपल्यामध्ये जर प्रगट झालं तर मग त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आता पुढचा श्लोक येतो, इंद्रियाणां पृथक भावम उदय अस्तमयो च यत् पृथक उत्पत्त्यमानानां मत्वा धीरो न शोचती. पृथक पृथक म्हणजे भिन्न भिन्न रूपामध्ये, उत्पद्यमानानां आणि इंद्रियांच्यामध्ये जसा जसा पृथक वेगवेगळी सत्ता आहे. प्रत्येक इंद्रियाची सत्ता वेगळी आहे. डोळ्याने पाहण्याचंच आपण करू शकतो, कानाने ऐकण्याचं आहे. म्हणजे जेवढे विषय आहेत शब्द स्पर्श रूप रसगंध याचा आस्वाद, याचं सुख जे आहे ते आपल्याला इंद्रियाद्वारे मिळत जातं. आता उदयस्तमयो, उदय आणि अस्त हे दोन्ही जे आहेत ते स्वभावाप्रमाणे माणसाला प्राप्त होतात. म्हणजे कानाने ऐकू यायला लागतं आणि हळूहळू ते ऐकणंसुद्धा बंद होतं. आता हे जे आहे ते कशामुळे झालं आणि आता का ऐकू येत नाही याबद्दलचा विचार केला तर जे धीर पुरुष आहेत म्हणजे ज्यांनी त्या आत्म्याला त्याच्या स्वरूपाला जाणलेलं आहे ते यामुळे कधीही विचलित होत नाही. कोण उदाहरण म्हटलं तर आपले तुकाराम महाराज, बरे झाले देवा बाईला कर्कशा. आता मला ऐकू येत नाही, खूप छान झालं, संसारातल्या कुठल्याच गोष्टी ऐकण्याची मला आता आवश्यकता नाही असं भगवंताचं सांगणं आहे. आणि म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये मी समाधानाने राहिलं पाहिजे. आणि म्हणून इंद्रिय मन आणि बुद्धी यांचं जे संघात यांनी याच्या सगळ्यांची जोड घेऊन हे शरीर झालेलं आहे. आणि ते शरीर म्हणजे मी नाही ही भावना आपल्यामध्ये दृढ झाली पाहिजे. शंकराचार्यांचं आहेच आहे की मी म्हणजे ते नाही, मी कोण आहे तर सच्चिदानंद रूप, हेच माझं खरं स्वरूप आहे. हे ज्याला समजलेलं आहे तो या भय आणि शोकापासून मुक्त होतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी ते परमस्वरूप आहे. आणि जे उत्पन्न झालेले नाही, जे काही काळ आहे आणि पुन्हा ते जाणार आहे असं स्वरूप माझं नाही. आणि आमच्या अक्का वेलणकर जे आहेत, अक्का जे आहेत त्या अक्का सांगत होत्या की तू कोण आहेस असं जर कोणी विचारलं तर आपण लगेच आपलं नाव सांगतो, मी अमक्या गावचा आहे, अमकं गोत्र आहे, हे सगळं सांगत असतो. म्हणजे या शरीराचं तादात्म्य असल्यामुळे आपली ओळख तीच आहे असं आपल्याला वाटतं. पण या नचिकेताला यमराज सांगत आहेत आपली ओळख ही काही नसून ऊर्ध्वमूल अधशाखा, या शाखा हे मूळ वरच्या बाजूला मुळं आहे. त्याचा अर्थ काय की त्या परब्रह्मापासून आपण सगळे निर्माण झालेले आहोत. हे मात्र फार महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत माणसाला खरं सुख आणि समाधान प्राप्त होत नाही. आता पुढचे 2 मंत्र जे आहेत त्याच्यामध्ये आता एक एक म्हणजे कोणापेक्षा कोण श्रेष्ठ आहे हे समजावून सांगितलेलं आहे.
इंद्रियेभ्यः परं मनः मनसः सत्वम उत्तमम सत्वादधी महानात्मा महतो अव्यक्तम उत्तमम. गीतेमध्ये सुद्धा असा श्लोक येतो, सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाम निमग्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. सत्वम रजस्तम इति गुणः, सत्व रजतम यांना गुण म्हटलं. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आता गुण याचा अर्थ काय आहे? गुण म्हणजे दोरी. आता दोरी काय करते? दोरी माणसाला बांधून टाकते. ती दोरी दूर केली तर माणसाचं बंधन निघून जातं. तर सत्व रज तम, दामोदर लिहिला आपण पाहिला. दामोदर, दाम म्हणजे गुण. आता हे सत्व रज तम हे 3 गुण जरी असले तरी ते एक प्रकारचं बंधनच आहे. ती बेडीच आहे पायामध्ये घातलेली. मग ती लोखंडी असो, सोन्याची असो का चांदीची असो, ती बेडीच आहे. ती माणसाला जखडून टाकते. आता ही बेडी आपल्या ठिकाणी का निर्माण झाली? कारण शरीराला महत्त्व दिल्यामुळे झाली. आणि भगवंत म्हणतात लोकी शब्द अमान्य केला. भगवंताचा शब्द जो आहे तो लोकांनी, सर्वसाधारण जीवाने अमान्य केला, त्यावर विश्वास नाही ठेवला आणि म्हणून ते या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये भटकत राहतात. जर माझ्या शब्दावर विश्वास ठेवला असता तर मी यांना केव्हाच माझ्या धामाला घेऊन गेलो असतो. न मे भक्त प्रणश्यती. म्हणजे इंद्रिय जे आहेत ते इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. कारण इंद्रियांचे धाव बाहेर आहे, पण आपलं मन जोपर्यंत त्या इंद्रियाशी एकरूप होत नाही तोपर्यंत ती धाव आपल्याला थांबवता येणार नाही. मनामध्ये विचार आला किंवा एखादा चांगला सुगंध आला की ते प्राप्त करण्याची इच्छा तयार होते. म्हणजे इंद्रियामुळे ती इच्छा तयार होती. इच्छा तयार झाली की त्या इच्छापूर्तीसाठी माणूस कर्म करायला लागतो. आणि ते कर्म घडत असताना ज्यांची मदत होती त्यांचा आपल्याला उपकार होतात. आणि जे त्याच्यामध्ये आपल्याला बाधा निर्माण करतात त्याच्याबद्दलचा राग निर्माण होतो. मग हे राग आणि लोभ हे सगळे या गोष्टी ज्या आहेत त्या इच्छेच्या पूर्तीसाठीच आहेत. आणि त्या शरीराला जर मी माझं म्हटलं तर मग सगळं शरीर हे दुःखच निर्माण करणारे आहे. इंद्रियभ्य परम मनः. म्हणून या 5 इंद्रियांच्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे तर मन. कारण जोपर्यंत मन त्या इंद्रियांशी एकरूप होत नाही तोपर्यंत कोणीही सांगितलेली गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे समजत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजसुद्धा तेच सांगतात, आता अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ तर माझे उघड ऐका. 9व्या अध्यायाची पहिलीच ओवी. आता अवधान ऐकली द्यायचे. म्हणजे श्रवण कसं करायचं? एकाग्र चित्ताने श्रवण केलं. सर्वेंद्रियाचे करुणी कान, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सगळं इंद्रियांचे करुणी कान. ऐकायला बसलेलो आहे पण डोळ्याने सगळीकडे आपण भटकत आहोत. ऐकायला बसलेलो आहे पण त्वचेने आपण दुसऱ्याशी बोलत आहोत. ऐकायला बसलेलो आहे की ते श्रवणाकडे आपलं लक्ष नाही पण मोबाईल वाजल्याबरोबर तिकडे लक्ष जातं. जरी तो व्हायब्रेटिंगवर असेल तरी पण मग कोणाचा होता काय नाही हे पाहण्याची इच्छा निर्माण होते. आणि जशी जशी याची निर्माण होते इच्छा तसं तसं माणूस देहबुद्धीकडे जास्त ओढल्या जातो. आणि म्हणून मन जे आहे, मन अर्पण करणं. तू मन हे माझे मीच करी, माझी या भजनी आस्था धरी. हे मन मला तू अर्पण कर. आणि ते एकदा मला अर्पण केलं की मग मनामध्ये असणारे जे विकार आहेत ते हळूहळू शांत होतील. इंद्रियभ्य परम मनः. आणि म्हणून मनाला महत्त्व. मनाच्या श्लोकांची रचना यासाठीच झालेली आहे. आणि आता मन जो महत्त्व आहे इंद्रियांच्यापेक्षा, म्हणजे इंद्रियांना काही तशी किंमत नाही आणि इंद्रियांचे धाव बाहेर असल्यामुळे 5ही विषयांना किंमत नाही. हे आजच ओघाने. आणि मनसः सत्वम उत्तमम. आता मन जे आहे त्यामध्ये पण येतं पहा आपल्या 13व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. मनसः सत्वम उत्तमम. बुद्धी, सत्व म्हणजे सत्वगुणी बुद्धी, ती मनापेक्षा पण श्रेष्ठ आहे. कारण बुद्धी मग निश्चय करत नाही आपण हे ऐकलं पाहिजे. बुद्धीने ठरवलं की माणूस त्याप्रमाणे जातो आणि मग तिथे एकाग्र करण्याचा प्रयत्न करत. सत्वादधी महात्मनः. त्या बुद्धीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे तर ते महान आत्मा. म्हणजे महान आत्मा कोणता तर जीवात्मा. आता जीवात्मा आणि परमात्मा एक अंश आहे, एक अंशी आहे. जो अंश आहे तो सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहे. अंशी जो आहे त्याने त्यापासून काही गुण घेतल्यामुळे त्याची थोडीशी
काय म्हणतात त्याला, मर्यादितपणा त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. पण तो मर्यादितपणा जायचा असेल तर माझं मन मी परमेश्वराशी एकरूप केलं पाहिजे, हेच आहे. आणि महत्त्व अव्यक्तम उत्तमम. आता महत्त्व कोणाला द्यायचं, जे व्यक्त आहे त्याला द्यायचं का जो अव्यक्त पुरुष आहे त्याला द्यायचं, हे आपण ठरवलं पाहिजे. आणि प्रकृतीजनित, कारण हे प्रकृती निर्माण केलं, पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे ते परब्रह्मतत्व, प्रकृती म्हणजे हे माया किंवा हे शरीर आहे. आता हे प्रकृती जी आहे ती तिन्ही गुणांनी युक्त आहे आणि ती माणसाच्या बंधनाला कारण आहे. आणि म्हणून त्यापासून मुक्त झालं. मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः. आता पुढच्या मंत्रात म्हणतात, अव्यक्तात् परः पुरुषो व्यापको लिंग अलिंग एवच यम त्यात्वा मुच्यते जंतुर अमृतत्वं स गच्छती. आता तू याचा अर्थ म्हणजे परंतु, अव्यक्तात म्हणजे अव्यक्तापेक्षाही व्यापक जे आहे, किंवा अलिंग, अलिंग म्हणजे आकाररहित, असा जो परमपुरुष आहे तो श्रेष्ठ आहे. आणि त्या परमपुरुष, श्रेष्ठ अशा परमपुरुषाला जाणल्यानंतर जीव जो आहे तो सर्वार्थाने मुक्त होतो आणि त्याला खरं अमृतत्वाची प्राप्ती होते आणि तो आनंदमय अशा कोशामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये प्राप्त होतो. आता यासाठी या ठिकाणी 1-2 श्लोकसुद्धा दिलेले आहेत. गीतेमधलाच आहे, 9व्या अध्यायातला 4था श्लोक आहे जो आता आपण म्हटला. मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्तमस्थानी सर्वभूतानि न चाहम तेष्वस्थितः. अजून एका श्लोकामध्ये न संदृश्यते तिष्ठती रूपम अस्यम. रूपम अस्य म्हणजे रूप, अस्यम रूपम. न चक्षुषा पश्यती कश्चन ऐनम कश्चन एनम. आता न संदृश्ये तिष्ठती रूपम अस्यम, त्या परमेश्वराचं वास्तविक स्वरूप जे आहे ते जाणण्यासाठी संदृश्य म्हणजे आमनेसामने आपल्यासमोर ते प्रत्यक्ष विषयाच्या रूपामध्ये आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये सुद्धा भगवंत आहे, दिसत नाही. आणि तो विषय आहे हेच आपल्याला जातं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विषय तो आम्हा झाला नारायण. म्हणजे विषयामध्ये असूनसुद्धा तो प्रत्येक विषय मला नारायण स्वरूप आहे असं स्थिरता चित्ताची जेव्हा असेल तेव्हा त्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार निर्माण होत नाही. जसं चर्मचक्षुषः, चक्षुषः म्हणजे चर्मचक्षुद्वारे न पश्यती, ते पाहता येत नाही जोपर्यंत मन त्याच्याशी एकरूप होत नाही. आपण लहान मुलांना म्हणतो ना, अरे ते रस्त्याचं तुला दिसलं नाही का, तर डोळ्याने ते दिसतं, पण ते मन त्याच्याशी एकरूप न झाल्यामुळे त्या दिसण्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. आणि म्हणून सांगितलं साधकासाठी वारंवार त्याचे चिंतन केले पाहिजे. तत्चिंतनम तत् मननम. त्याचाच जर विचार केला तर हृदा, या ठिकाणी हृदा शब्द आहे, हृदा मनीषा मनसाबलीकृतो य एतत् विदुरम मृतास्ते भवंती. म्हणजे आपल्या मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून ते जर आपलं निर्मळ झालं आणि निश्चल झालं तर विशुद्ध बुद्धीच्या द्वारे त्याचं स्वरूप आपल्याला जाणता येतं. ये एतत् विदुः, जो याला जाणतो ते अमृतः भवंती. मग त्यालाच हे परमात्म तत्व प्राप्त होतं. म्हणून मनाने चिंतन जे आहे ते त्याचं केलं पाहिजे. आणि असं जेव्हा चिंतन अखंडपणे होत जाईल तेव्हा आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा ते रूप स्पष्ट होईल. मागे सांगितल्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस जे आहे ते आपल्या हृदयाकडे आपला हात ठेवायचे आणि माझ्या इथे जो आहे तो मला हे सांगत आहे असं ते म्हणायचे. म्हणजे मी जे बोलत आहे ते माझी प्रेरणा नसून मला भगवंताची प्रेरणा आहे आणि त्याप्रमाणे मी बोलत आहे असं ते म्हणायचे. म्हणजे प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी आपलं प्रत्येक कार्य जे आहे त्याचा उद्देश किंवा त्याची सुरुवात, त्याची जाणीव ही त्या भगवंतापर्यंत आपण पोचवली पाहिजे. तेव्हा आपलं मन निश्चल होईल. आणि ते निश्चल हृदय जेव्हा असेल, जेव्हा निश्चल म्हणजे जेव्हा पाणी निश्चल असेल, पाण्यामध्ये कुठलेही तरंग नसतील, तेव्हा त्यामध्ये वरचा चंद्र असेल, वरचा सूर्य असेल, तो जसा स्पष्टपणे दिसतो तसा तोच अंशी
त्या आत्म्यामध्ये प्रगट होतो आणि त्याला संत स्वरूप असं म्हणतात. त्याला संत महंत असं आपण म्हणतो आणि त्यांच्याचकडचा अनुग्रह, कारण त्यांनी त्या परमतत्वाला जाणलेलं असतं आणि ज्यांनी हे जाणलेलं आहे त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर आता त्यांनी सांगितलं म्हणून मी हे सगळं करत आहे, म्हणजे आपला अहंकृत भावो यस्य न अहंकृतो भावो. अहंकर्तृत्व जे आहे, मी केलं हे जे कमी होतं आमच्या सद्गुरूंनी सांगितलं आणि त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आम्ही मार्गक्रमण करीत आहोत आणि त्यामुळे तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. आता जनी दासतीचे तुझा दैन्य वाणा. आता जर माझ्याकडून काही चूक झाली तर परमेश्वरा ही तुझीच जबाबदारी, असं पूर्णपणे त्याच्यावर जेव्हा आपण भार टाकतो तेव्हा तो आपला पूर्ण भार उचलतो आणि आपल्याला सुखरूप करतो. चांगल्या योगाने आपल्याला आपल्या स्वरूपाशी तो मिसळून घेतो. अशा प्रकारे आपण आज जवळपास 9 श्लोकांचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अर्थात या ठिकाणी पूर्ण उपनिषदामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये अनेक वेळास एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितलं जाते. त्याचं कारण म्हणजे ते आपल्यामध्ये दृढ व्हावं. आता योगधारणा जे आहे त्याचं एक उदाहरण देतात की मन आणि इंद्रियांना थांबवून, म्हणजे मनाची धाव आणि इंद्रियांची धाव थांबवून परमात्मतत्वाला प्राप्त कसं करायचं हा एक प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता यमराज नचिकेताला देतात. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टेति तामाहु परमां गती. हा जो 10वा श्लोक आहे त्याचा विचार आपण आता पुढच्या वेळेस करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय श्री, जय श्रीराम.